एकमेकाशी सौजन्याने राहा, एकमेकावर प्रेम करा. आपल्याला एका बांधाला नांदायचंय, एका घरात नांदायचंय. आणि म्हणून या नारायणगडावर हाच दसरा मेळावा खरा आहे की हे सोनं हे लुटायचंय, विचाराचं सोनं लुटायचंय. आणि आमच्या संघर्ष योद्धा जरांगे पाटलाला जनता जनार्दनाचा आशीर्वाद नक्कीच मिळावा की आमच्या राजाची प्रकृती ठणठणीत व्हावी. याच शुभ संकल्पाबरोबर 2 शब्दाला पूर्णविराम. धन्यवाद बाबा, धन्यवाद. महाराजांचे आशीर्वाद आणि गडाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. दादांनी सांगितलं होतं जेवढा होईल तेवढा, पण दादा समाज तुम्हाला कधी एकटा सोडणार नाही. रात्री टीव्हीवरती बातमी आली आणि आज सगळा समाज नारायणगडाच्या दिशेने निघाला. जोरदार टाळ्या वाजवून आपला योद्धा आपल्यासाठी लढतोय ना. महाराष्ट्राची आन, मान आणि शान, मराठ्यांचा स्वाभिमान, संघर्ष योद्धे माननीय मनोहरदादा जरांगे पाटलांचं प्रचंड टाळ्या वाजून आपण स्वागत करायचंय. प्रत्येक वादळ पेल्यांनी माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा जात आहे. जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोहरदादा जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे. आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि ज्या दसऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय अशा पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याला महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी माननीय संघर्ष योद्धे मनोहरदादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो, आपण जोरदार टाळ्याने दादांचं स्वागत करायचं आहे. प्रचंड टाळ्या, टाळ्या 2 मिनिट टाळ्या वाजवायच्या. यानंतर आदरणीय जे काही दादा बोलणार आहेत ते लक्षपूर्वक ऐकायचंय भावांनो. दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे. अशा परिस्थितीत दादांना बोलायला लावणं सुद्धा धाडसाचं काम आहे. पण आपला योद्धा आहे, आपलं दैवत आहे, आपलं हृदयस्थान आहे. आता अशी परिस्थिती आहे, दादांशिवाय आपण राहू शकत नाहीत आणि आपल्याशिवाय दादा राहू शकत नाही. त्यांची प्रकृती एवढी खालावलेली असताना सुद्धा जे काही दादा बोलतील, दादा एक शब्द बोलले तरी ते आपल्यासाठी 1000 शब्द आहेत. आणि दादांनी आपल्याला जिकडे बोल दाखवतील तिकडे त्या दिशेने आपल्याला जायचंय. आणि म्हणून या विराट जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी आदरणीय संघर्ष योद्धे मनोहरदादा जरांगे पाटील आदरणीय दादांना मी विनंती करतो, आम्हाला सगळ्याला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सगळे. व्यासपीठावरच्या खाली वा सगळे मागचे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, हलू नको ना, तो मागे जा. राजमाता मासाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, कॅमेरा हलतो. महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. आपल्या
नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंकट स्वामी मठाचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री लक्ष्मणजी बाबा मेंगडे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि नारायणगडाच्या कुशीत जमलेल्या राजकीय सामाजिक शेतकरी सर्व माझ्या बांधवांना मानाचा ईश्वर. आणि विराट संख्येनं जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा ईश्वर. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापावर त्रास होतो बोला. आपला गड नगद आहे म्हणून ताकद मिळते. जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली. लय वेदना आहेत, शरीरातले त्रास आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती, आठवतात बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली, कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, शेवटी शरीर आहे, काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करू द्या. मुंबईला चला. पूर्ण जूम केले सर. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. माग कुणी हटवू नका, कुणी माग सरकू नका, अशी संधी पुन्हा सोडू नका. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आत्ता साथ दिली ओके ओके चालतं. तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी चिआर घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. ओके ओके चालतं. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. तुम्ही पहिली प्रेम लावायची होती, मी 2-3 ह्याची गरीब माझी करतो. गरीब मराठा समाज खूप भरपळत होता. तो भरपळताना बघवत नव्हता. मी कधी ओके ओके करतो. नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. हा ओके चालतंय. एक गोष्ट कधी एखाद्या वेळेस 1-2 पावलं माग पुढं सरकलो असं. झाली का शेट? ओके चालतं. एखाद्या चूक झाली पण असं
ओके चालतंय. पण मला दिसत होतं ओके समाज ओके लई तडपडतोय. लेकीवाडी हलू नका कॅमेरा. पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला अडचणीचा आधार देणं गरजेचं आहे. काम नाही ना थोडं आणि तुम्ही हल्ले ना रात्रंदिवस पडतोय. हा? माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागू नये. त्याने केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात एकतात. या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत कधी शांत बसलो नाही. पूर्ण आयुष्य झिजवलं. आता मला काही वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठवाडा. इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाहीतर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात हे म्हणून मिळू देत नव्हते. आपले म्हणजे दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्याने पितूर नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितुरांनी समजून घ्यायला पाहिजे. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही फितुरी करायला पाहिजे होती. तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळालं. आमच्या सोबत तर नाहीच, पण मिळालंय त्याच्या सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही. तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं. एक सांगू का, 45 वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं याला. पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यात हिंडले. फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचली. याच्यातच यांनी यांचं मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही आलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठी आरक्षणाला लागले. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅजेटियर घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला. आणि जे खरं सांगतो तुम्हाला, पटून घ्यायचा पोरं आपल्याला मोठे करायचे. नाव ठेवणाऱ्याला लेकर बाळा नाही मोठे करायचे. आपले लेकर बाळा आपल्याला मोठे करायचे. जे मिळालंय ना ते पण खूप मिळाले. गावाची गावं निघायला लागले. राहिलेले निघते समाधानी राज्यात. ओताळ वागायचं नको, कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे.
आपल्याला मग लोक सगळंही मिळून द्यायनात आणि थोडं थोडं पण मिळून द्यायला. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन जाऊन डावं टाकून सगळ्यांच्या मुडक्यावर पाय दिले. थोडं हुशारीने चला, खाताना विचार करा गरम एकागार झाला नको. बरं समाज डुबल असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, आंतरवालीत जमतो, मुंबईत जमतो, मजा म्हणून नाही. सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा, तरच मोठे होत नाही तर काय अर्थ नाही. नुसतं आलो, बसला, इकडं तिकडं फिरला, झाडाखाली गेला, पुन्हा सभात येऊन बसला. मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं, टंगळ मंगळ बंद करायची, बावचाळ्यावरी वागायचं बंद करायचं, लई समाज पुढे न्यायचा. एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचा इथं. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं शासक बना, प्रशासक बनवा. शासक जर बनला कोणाला मागायची गरज नाही पडणार. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायच्या डोक्यात राहून दे. तुमच्यावरती दारिद्र्याचा आलेला गंज जर काढायचा असला तुम्हाला शासक बनावं लागणार आहे. कुणी डोक्यावर हात फिरला, कुणी हातात हात दिला, कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार. या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो, जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी